हॅलो माय यूट्यूब फॅमिली, वेलकम बॅक टू लर्न इंग्लिश विथ पूजा. नमस्कार मित्रांनो, माझ्या लर्न इंग्लिश विथ पूजा या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. दिस इज डे 26 ऑफ आवर इंग्लिश स्पीकिंग प्रॅक्टिस सिरीज. हा आपल्या इंग्रजी बोलण्याच्या सरावाचा डे 26 आहे. In this series, we are learning English step by step through simple conversations. या सिरीजमध्ये आपण सोप्या संभाषणांद्वारे इंग्रजी बोलण्याचा सराव करत आहोत. Today we will learn how to talk about your learning habits in English. आज आपण आपल्या शिकण्याच्या सवयीबद्दल इंग्रजीमध्ये कसं बोलायचं ते शिकणार आहोत. Before we begin, remember one important thing. सुरू करण्यापूर्वी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. एव्हरी सक्सेसफुल लर्नर हॅज गुड लर्निंग हॅबिट्स. प्रत्येक यशस्वी शिकणाऱ्याकडे चांगल्या शिकण्याच्या सवयी असतात. लर्निंग अ लँग्वेज रिक्वायर्स पेशन्स अँड रेग्युलर प्रॅक्टिस. भाषा शिकण्यासाठी धैर्य आणि नियमित सराव आवश्यक असतो. स्मॉल डेली एफर्ट्स क्रिएट बिग रिझल्ट ओव्हर टाईम. दररोज केलेले छोटे प्रयत्न मोठे परिणाम देतात. नाव लेट्स लर्न सम युजफुल सेंटेन्स. आता आपण शिकण्याच्या सवयीबद्दल काही वाक्य शिकूया. प्लीज रिपीट आफ्टर मी. माझ्या मागे बोला. सेंटेन्स फर्स्ट. आय सेट असाइड टाइम ईच डे टू लर्न समथिंग न्यू. मी दररोज काहीतरी नवीन शिकण्यासाठी वेळ काढते. फॉर एक्झाम्पल, आय सेट असाइड टाइम ईच डे टू इम्प्रूव्ह माय नॉलेज. सेंटेन्स 2. I try to stay curious and open to learning. मी जिज्ञासू राहण्याचा आणि शिकण्याचा प्रयत्न करते. फॉर एक्झाम्पल, I try to stay curious about new ideas. Sentence 3. I review what I learned to remember it better. मी जे शिकले ते पुन्हा पाहते, त्यामुळे ते चांगलं लक्षात राहतं. फॉर एक्झाम्पल, I review my notes in the evening. Sentence 4. I enjoy discovering new information. मला नवीन माहिती शोधायला आवडतं. फॉर एक्झाम्पल, I enjoy discovering new topics. Sentence 5. I challenge myself to learn something different. मी स्वतःला नवीन काहीतरी शिकण्याचं आव्हान देते. फॉर एक्झाम्पल, I challenge myself to improve my skills. Sentence 6. I stay motivated by setting small goals. मी छोटे उद्दिष्ट ठेवून प्रेरित राहते. फॉर एक्झाम्पल, I stay motivated by achieving my goals. Sentence 7. I keep track of my progress. मी माझ्या प्रगतीवर लक्ष ठेवते. फॉर एक्झाम्पल, I keep track of my progress every week. Sentence 8. Learning new things मेक्स मी फील कॉन्फिडंट. नवीन गोष्टी शिकल्यावर मला आत्मविश्वास वाटतो. फॉर एक्झाम्पल, लर्निंग न्यू स्किल्स मेक्स मी फील कॉन्फिडंट. नाव लेट्स सी अ कन्व्हर्सेशन. आता आपण एक संवाद पाहूया. हाऊ डू यू इम्प्रूव्ह युअर स्किल्स. तुम्ही तुमची कौशल्य कशी सुधारतात. आय सेट असाइड टाइम ईच डे टू लर्न. मी दररोज शिकण्यासाठी वेळ काढते. दॅट्स गुड हॅबिट. ती खूप चांगली सवय आहे. येस, आय ऑल्सो रिव्ह्यू वॉट आय लर्न. हो, मी जे शिकते ते पुन्हा पाहते. नाव लेट्स प्रॅक्टिस स्पीकिंग टुगेदर. आता आपण एकत्र बोलण्याचा सराव करूया. रिपीट स्लोली अँड क्लिअरली. आय सेट असाइड टाइम ईच डे टू लर्न. I try to stay curious. I review what I learned. I challenge myself to improve. Learning new things makes me confident. Excellent. Now try this activity. आता हा सराव करून बघा. Think about your learning habits. तुमच्या शिकण्याच्या सवयीबद्दल विचार करा. Now describe them in 2 to 3 English sentence. आता त्याबद्दल 2 ते 3 इंग्रजी वाक्य बोला. फॉर एक्झाम्पल, I set aside time each day to learn. I review my notes regularly. Pause the video and try speaking.
व्हिडिओ थांबवून बोलण्याचा प्रयत्न करा. रिमेंबर दिस, ही गोष्ट लक्षात ठेवा. लर्निंग नेव्हर स्टॉप्स. शिकणं कधीही थांबत नाही. द मोर यू लर्न, द मोर कॉन्फिडंट यू बिकम. जितकं जास्त शिकाल तितका आत्मविश्वास वाढेल. सो कीप लर्निंग एव्हरी डे. इफ यू प्रॅक्टिस टुडे, कमेंट डे 26 डन. आजचा सराव केला असेल तर डे 26 डन अशी कमेंट करा. डोंट फॉरगेट टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सी यू टुमारो विथ डे 27. उद्या आपण डे 27 मध्ये पुन्हा भेटूया. थँक यू फॉर वॉचिंग. बाय बाय.